Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. एबीपी माझानं महाराष्ट्रामधल्या लशींचा काळा बाजार चव्हाट्यावर आणल्यानंतर आज आम्ही मंत्रालयाला दारूचा अड्डा बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करतोय. होय, ज्या मंत्रालयामधून संपूर्ण महाराष्ट्राच्या कारभाराचा गाडा हाकला जातो, ज्या मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय पास दिल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही, ज्या मंत्रालयामध्ये अगदी कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्हीचं जाळं पसरलंय, त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच जमा झालाय. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली दृश्य तुम्ही बघितलीत की हे मंत्रालय आहे की एखाद्या बियर बारच्या बाहेरची अडगळीची जागा, हा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान राज्यामध्ये ज्या इमारतीला सर्वाधिक सुरक्षा देण्यात आलेली आहे, ती सुरक्षा भेदून मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या आणल्याच कुणी आणि मंत्रालयामध्ये बसून दारूचे प्याले रिचवले कुणी, हे असे अनेक प्रश्न आता या दृश्यांनंतर उपस्थित होत आहेत. मंत्रालयातल्या उपहारगृहाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खच पडला आणि हीच ती दृश्य आहे जिथे दारूच्या बाटल्यांचा खच तुम्हाला दिसतोय. खरं तर मंत्रालयाला प्रचंड मोठी सुरक्षा देण्यात आलेली आहे. अक्षरशः सीसीटीव्हीचं जाळं सगळीकडे बसवण्यात आलेलं आहे. मात्र असं असताना सुद्धा दारूच्या अनेक बाटल्या या मंत्रालयाच्या उपहारगृहाच्या बाहेर अडगळीच्या जागी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग प्रश्न असा पडतोय की हे मंत्रालय आहे की दारूचा एखाद्या अड्ड्याबाहेरची जागा. कारण कुणालाही इथे दारूची बाटली घेऊन आत येताना 100 वेळा तपासणीला सामोरं जावं लागेल. मात्र असं असताना सुद्धा या दारूच्या बाटल्या आत आल्या, नव्हे त्या रिचवल्याही गेल्या आणि त्यानंतर कहर म्हणजे या सगळ्या दारूच्या बाटल्या या मंत्रालयाच्या आवारातच आपल्याला पाहायला मिळतात. मंत्रालयाच्या उपहारगृहाबाहेरची ही दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि हीच दृश्य मंत्रालयाच्या सुरक्षेची पोलखोल करतात. त्यामुळे मंत्रालयाला दारूचा अड्डा बनवणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय. आता ही दारू आतमध्ये आणली कोणी, ती आणायला परवानगी दिली कोणी आणि या दारूचा प्याले रिचवले कुणी, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मंत्रालय प्रशासनाला द्यावी लागतील. मंत्रालयाच्या सुरक्षेची पोलखोल करणारी सर्वात मोठी बातमी एबीपी माझावर. दारूच्या बाटल्यांचा खच नेमका कुठे जमा झालाय, दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी कोणती जागा वापरण्यात आली, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. राज्याचा गाडा ज्या ठिकाणून हाकला जातो, अर्थात ते मंत्रालय. जर मंत्रालयात तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावरती सुरक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागतं. गेटवरती जे आहे ते सुरक्षारक्षक तुमची पूर्णपणे चौकशी करतो. तुमच्याकडे असलेले खिसे, त्याचप्रमाणे बॅग पूर्णपणे चेक झाल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जातो. मात्र असं असताना मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या आल्या कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या दुसऱ्या कुठे नाही तर जो मंत्रालयाचा मुख्य भाग आहे त्रिमूर्ती, त्याच्या अगदी मागच्या बाजूला जर पाहिलं आपण तर हा संपूर्णपणे दारूच्या बाटल्यांचा खच जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो. पाहतोय मंत्रालयाचा हा मुख्य परिसर आहे आणि मंत्रालयाच्या मुख्य परिसराच्या अगदी मागच्या बाजूला जर पाहिलं तर उपहारगृह आहे आणि त्याच्याच अगदी लागून जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे हा खच जो आहे तो पाहायला मिळतोय. दारूच्या बाटल्यांचा खच आहे, ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारची बॅग जी आहे ती चेक केल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. जर कुठल्या वादग्रस्त किंवा कुठल्या जर हानिकारक वस्तू असेल त्या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या चेकिंग केल्या जातात आणि त्यानंतरच प्रवेश दिला जातो. मात्र हे सगळी एवढी मोठी कडक सुरक्षा असताना सुद्धा ह्या ज्या समोर आपण पाहतोय अनेक दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मात्र ह्या नेमक्या दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या आणल्या कुणी आणि कोण याला जबाबदार आहे, असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पाहतोय आपण दारूच्या बाटल्यांचा खच आहे. अनेक बाटल्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये आतमध्ये पाहायला मिळत आहेत. माती सुद्धा वरतून पडलेली आहे, त्यामुळे अनेक बाटल्या ज्या आहेत त्या खाली गाडल्या गेलेल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावरती ह्या दारूच्या बाटल्यांचा खच जो आहे तो पाहायला मिळतो. वेगवेगळ्या ब्रँडच्या ह्या सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत. ह्या नेमक्या आणल्या कुंडी हे अद्यापर्यंत स्पष्ट नाही. मात्र दारूंच्या बाटल्या तर अशा प्रकारे मंत्रालयात सापडत असेल तर हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. नेमकी ही दारूची बॉटल जी आहे त्या कोणी आणल्या, नेमकी हे मद्य कोण रिचवतंय हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठा जो आहे तो सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कुचकामी आहे का, असाही प्रश्न समोर येतोय. कॅमेरामन अजित कदम, राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. हा सगळा प्रकार, ही सगळी दृश्य बघितल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेसंदर्भात आणि इतरही अनेक मुद्द्यांसंदर्भात काही प्रश्न नक्की उपस्थित होतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, दारू पिण्यासाठी मंत्रालयाचा वापर कोण करते? एबीपी माझाच्या या प्रश्नांची उत्तरं कोण देणार, हा सुद्धा सवाल आहे मंत्रालय प्रशासनाला.
मुळात मंत्रालयामध्ये दारू आणली कुणी आणि दारूची बाटली आणायला परवानगी दिली कुणी आणि ही आणलेली ही दारू पिण्यासाठी मंत्रालयाचा वापर कोण करतंय, या सगळ्या प्रश्नांची, एबीपी माझाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाकडनं अपेक्षित आहेत. मंत्रालयातली जी दृश्य आपण बघितली ती दृश्य खरं तर धक्कादायक म्हणावी लागतील अशी. ज्या मंत्रालयामधनं अवघ्या महाराष्ट्राचा गाडा हाकला जातो, ज्या मंत्रालयाला प्रचंड मोठं सुरक्षा कवच आहे, त्याच मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या आणल्या जातात आणि ती दारू विचवलीही जाते. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत. राजू, जी दृश्य आम्ही पाहिलेली आहेत स्क्रीनवर, त्या दृश्यांवरनं हे स्पष्ट होतंय की हा काल किंवा आज घडलेला फक्त प्रकार नाहीये, हे बरेच दिवस चाललेलं प्रकरण आहे. इतके दिवस सुरक्षा भेदली जाते, दारूच्या बाटल्या आत येतात आणि तरीही प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागत नाही. कविता, जर आपण पाहिलं तर ह्या दारूच्या बाटल्या ह्या आज आणलेल्या नाही किंवा एका दिवसात आणलेल्या नाही, तर ह्या दररोज आणल्या जात असल्याचं त्या एकूण दृश्यावरून पाहायला मिळते. कारण त्या दारूच्या बाटल्या जर पाहिल्या तर अनेक ढिगाऱ्या खाली सुद्धा मातीच्या गाडलेल्या आहेत, ढिगाऱ्याच्या वरती सुद्धा अनेक पाहायला मिळतात, खिडकीवरती सुद्धा अनेक ज्या आहेत दारूच्या बाटल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या कुठल्या कोपऱ्यामध्ये नाही, तर जर आपण एंट्री केल्यानंतर त्रिमूर्ती परिसर आहे त्याच्या अगदी मागच्या बाजूला सगळ्या ह्या दारूच्या बाटल्या आहेत. त्यामुळे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मी आता गार्डन गेटला आहे का ज्या ठिकाणाहून आपण पाहतोय सर्वसामान्यांना या ठिकाणाहून प्रवेश दिला जातोय. जर पाहिले आपण का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक लोक जे आहेत ते आपण गेटवरती पाहतोय, त्यांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेश जर देताना सुद्धा पोलीस सुरक्षा पाहतोय आपण. कसून चौकशी करतात, आय कार्ड असेल किंवा त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तू यांच्या संपूर्णपणे चौकशी केली जाते. आतमध्ये सुद्धा स्कॅनिंग केलं जातं आणि संपूर्ण ही प्रोसेस पार पडल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो. गेले 1.5 ते 2 वर्ष जे आहे ते अनेक नागरिकांना, अनेक या ठिकाणी येणाऱ्या व्हिजिटर्सला परवानगी दिली जात नाही. मात्र थेट दारूच्या बाटल्या जर मंत्रालयात जात असतील तर ते गंभीर आहे. आणि ह्या सगळ्या दारूच्या बाटल्या जात असताना सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती, सुरक्षा यंत्रणेचं नेमकं लक्ष कुठं होतं, हाही प्रश्न आपल्याला समोर पाहायला मिळतोय. एकूण जर पाहिलं तर मंत्रालय हे एक पवित्र म्हणावं लागेल. राज्याचा गाडा जो आहे तो या संपूर्ण मंत्रालयातून हाकला जातो आणि संपूर्ण ही जनता पाहतो आपण का मंत्रालयात जाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतोय. मात्र दारूच्या बाटल्या गेल्या कशा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्या सोबत काही व्हिजिटर्स आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल, मंत्रालयामध्ये प्रवेश करताना सर्वसामान्यांना कसरत करावी लागते, दारूच्या बाटल्यांचा ढिगारा जो आहे तो मंत्रालयात पाहायला मिळतोय? निश्चित राजू, मी तुम्हाला थोडीशी विनंती करते की आपण या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मात्र त्या अगोदर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत. भरणेची माहिती आणि एबीपी माझावरची बातमी ही आहे की मंत्रालयामध्ये उपहारगृहाच्या बाहेर प्रचंड मोठ्या संख्येनं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत. मंत्रालयाची सुरक्षा भेदून दारूच्या बाटल्या आत येतात कशा? मी मॅडम तुम्हाला एवढंच सांगतो की बातमी मी बातमी आता पाहिली आणि निश्चित प्रकारे ही गंभीर स्वरूपाची बातमी आहे आणि ही निश्चित प्रकारे या बाबतीत योग्य ती चौकशी करून जे कोण दोषी असतील त्याच्यावरती निश्चित प्रकारे कठोर कारवाई केली जाईल. मुळात प्रश्न असा आहे की मंत्रालयाला इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था असते, ही सुरक्षा व्यवस्था भेदून दारूची बाटली आत येऊ शकते का? नाही, येऊ शकत नाही. या बाबतीत निश्चित प्रकारे चौकशी केली जाईल. म्हणजे याचा अर्थ असा म्हणावा का की महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था भेदता येते आणि सुरक्षा व्यवस्था धोक्यात आहे? नाही, आता असं म्हणणं पण होईल, पण तुम्हाला समजत आपण चौकशी केल्यानंतर आपल्या सगळ्या समोर बाब सगळे समोर येईल. आणखीन एक प्रश्न, ज्या सगळ्या दारूच्या बाटल्यांची दृश्य आम्ही इथे स्क्रीनवर पाहतो त्यावरनं हे स्पष्ट होतंय की हा प्रकार कालचा आजचा नाहीये. गेले अनेक दिवस मंत्रालयामध्ये हा प्रकार सुरू आहे. असं असेल तर सामान्य प्रशासन विभाग आणि मंत्रालयाची सुरक्षा ठेवणारा विभाग हे सगळे काय करत होते? निश्चित चौकशी करून जे दोषी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल हे मी आपल्या माध्यमातून हे करतो. भारण्याची एक प्रश्न आणखीन मला विचारायचा आहे की सर्वसामान्यपणे जर मी मंत्रालयामध्ये आले सामान्य नागरिक म्हणून, तर मला मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी काय प्रोटोकॉल असतात, काय नियम असतात? नियम काय, तुम्हाला पास चौकशी वगैरे तुमचं चेकिंग वगैरे होतं, पण आता हे बाबा तपासणी केल्यानंतर तपासून आपल्या चौकशी सर्व्हिस समोर आणि ही चौकशी कोण चौकशीत जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. नाही, कारवाई केली जाईल नाही, कारवाई करायलाच हवी. पण प्रश्न असा आहे भारणेजी, जर माझ्या हातात एखादी बॅग असेल तर त्या बॅगेची तपासणी होते का? त्या बॅगेमध्ये काय काय वस्तू आहे त्याची तपासणी होते की नाही? 100% तपासणी होती बॅगेची. फक्त एवढंच की काही लोक व्हीआयपी वगैरे लोकांबरोबर जे काही लोक येतात किंवा त्यांचे कदाचित गाडीमध्ये एखादी तपासणी होत नसेल, त्यातून हा प्रकार जर झाला असेल, कदाचित त्यातून हा प्रकार झाला असावा. म्हणजे मंत्रालयातल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये लॅप्स आहेत?
100% त्या बाबतीत ज्या काही त्रुटी असतील त्या भरून भविष्यामध्ये चूक होणार नाही अशा प्रकारे भरून काढल्या जातील. हे सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कुणावर निश्चित करता येते? नाही आता जबाबदारी म्हणण्यापेक्षा आता शेवटी ह्यातल्या चुकीच्या काही गोष्टी मंत्रालयात घडून आहेत हीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. दत्तात्रय भारणेजी, प्रश्न असा आहे की मंत्रालयाला जी सुरक्षा व्यवस्था दिली जाते ती महाराष्ट्र पोलिसांकडे आहे की दुसरी एखादी विशिष्ट एजन्सी आहे जी या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचं पालन करते? शेवटी काही केलं तर शेवटी विषय हा पोलिसांच्या स्थितीत येतो ना. म्हणजे मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांकडे आहे संपूर्णपणे? संपूर्ण असते, पोलिसांकडेच असते मंत्रालयाची सुरक्षा. आणि सामान्य प्रशासन विभागाचं त्यावर पूर्ण नियंत्रण आहे? नाही, सामान्य प्रशासन विभाग नियंत्रण वगैरे नाही. सामान्य प्रशासन विभाग विषय तो वेगळा आहे, परंतु ठीक आहे ना. शेवटी मंत्रालय काय शेवटी जे सगळेच शेवटी मंत्रालय हा सगळेच मंत्री किंवा सगळ्याच विभागाचा त्याचा विषय येतो. हा काय एकट्या गृहमंत्री किंवा सामान्य प्रशासनाचा विषय नाही हा. बर, दत्तात्रय भारणेजी, माझे सहकारी राजू सोनावणे मंत्रालय परिसरामधनच आहेत आणि त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. राजू. भारणेजी, सगळ्यात मोठा प्रश्न आहे का ज्या दारूच्या बॉटलचा खच पडलेला आहे तो अगदी प्राईम लोकेशन म्हणजे त्रिमूर्तीच्या बाजूला आहे. तिथून हाकेच्या अंतरावरती डीसीपींचं कार्यालय आहे, पोलिसांचं ते कार्यालय आहे आणि ज्या ठिकाणी हा संपूर्णपणे खच पडलेला आहे त्याच्यावरती अगदी सीसीटीव्ही सुद्धा लागलेला आहे. हे सगळं होत असताना प्रशासनाच्या निदर्शन आलं नाही का कानाडोळा करण्यात आला? नाही सोनवणेजी, आता ही खरं आपल्या माध्यमातून आम्हाला बातमी समजली. शेवटी आता कुणी काय केलं, आता शेवटी कुठली गोष्ट आता चौकशी केल्याशिवाय समोर आल्याशिवाय कोण काय त्या दोषी त्या आपल्याला समजणार नाही. परंतु निश्चित प्रकारे ही गोष्ट गंभीर आहे आणि गंभीर स्वरूपाची आहे. त्या बाबतीत निश्चित प्रकारे पुन्हा पण एकदा सांगतो, ह्यात जे कोण दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जर सर्वसामान्य जनतेची आपण आता जर प्रतिक्रिया ऐकली तर एक त्यांचं म्हणणं आहे की मंत्रालय हे पावित्र्य आहे, राज्याचा गाडा इथून हाकला जातो, आमच्या प्रश्नांसाठी आम्ही येतो, मग इथे या ठिकाणी दारूच्या पार्ट्या होतात का, नेमकं काय, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेले आहे. भरणेजी, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. राजू सोनावणे यांनी विचारले. 100% मंत्रालय पावित्र्याचे आहे. जर सर्वसामान्य गोरगरीब माणसं सगळे येतात, त्यांचं ते कामकाज निमित्त येत असतात आणि जी गोष्ट आहे ती निश्चित गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे आपण चौकशी केली जाईल. भरणेजी, आणखी एक फक्त शेवटचा प्रश्न की दारूच्या बाटल्या आल्यात याची चौकशी होईल, पण हा प्रश्न फक्त दारूच्या बाटल्यांपुरता सीमित नाहीये. हा प्रश्न एकूण मंत्रालयाच्या सुरक्षेचा आहे. त्यामुळे जी चौकशी असेल ती नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल हे तुम्ही आता महाराष्ट्राला सांगू शकता का? या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि गृहमंत्री आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून, आदरणीय गृहमंत्री वळसे पाटलांशी चर्चा करून या बाबतीत पुन्हा भविष्यामध्ये असल्या गोष्टी होणार नाही या बाबतीत निश्चित प्रकारे खबरदारी घेतली जाईल. भरणेजी, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि ही प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अभयजी, दृश्य एबीपी माझावर दिसत आहेत की मंत्रालयाच्या आवारामध्ये उपाहारगृहाच्या अगदी बाजूला दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. प्रश्न हा दोन उपस्थित होत आहेत. मुळात जर सर्वसामान्य माणूस मंत्रालयामध्ये जायला निघाला तर त्याला अनेक सुरक्षा व्यवस्थांच्या पातळ्यांमधून जावं लागतं. असं असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कशा काय पोहोचतात? नाही, निश्चितपणे हा म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने जो ढिसाळपणा झालेला हा समोर येतोय. आणि एकाएकी दारूच्या बाटल्या असो किंवा कुठलेही मंत्रालय हा हाय सिक्युरिटी झोन आहे, पूर्ण तपासणी केल्याशिवाय आत प्रवेश मिळत नाही. असं असताना या अशा वस्तू आत कशा पोहोचतात आणि मुख्यतः केवळ बाटल्याच काय, उद्या आणखी काही वस्तू ज्या घातक वस्तू आत जाऊ शकतील तर त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने निश्चित चिंता करायला लावणारी ही बाब आहे. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये मंत्रालयाच्या प्रवेशावरही काही प्रमाणात निर्बंध आणले होते. अशा परिस्थितीमध्ये अभ्यागतांचा एवढा पूर्वीसारखा गर्दी नसतानाही अशा प्रकारच्या वस्तू आत कशा पोहोचल्या जातात, मला वाटतं की हा निश्चितपणे चर्चेचा विषय. मागच्या वेळी ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी नागपूरला विधान भवनात ज्यावेळेस नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती
तेव्हा विधान भवनाच्या नागपूरच्या अनेक गटारातून दारूच्या बाटल्या वगैरे निघाल्या, तेव्हाही हा विषय चर्चेला आला होता. पण नागपूरला साधारणतः अधिवेशनाचा कालावधी सोडला तर ते विधान भवन बंद असतं, त्यामुळे त्याचा एवढा गवगवा झाला नाही. पण मंत्रालयाला तर 24 तास सुरक्षा असते. अशा परिस्थितीमध्ये या वस्तू कशा आत गेल्या आणि भविष्यात जर असाच ढिसाळपणा राहिला तर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतील. ही बाब मला वाटतं अतिशय गंभीर आहे. अभयजी, आणखी एक महत्वाचं की जेव्हा मंत्रालयात जायचं असतं कुणालाही अभ्यंगताला, त्यावेळेस त्यांना कोणकोणत्या सुरक्षा व्यवस्थेत जावं लागतं, हा एक महत्वाचा. आणि दुसरं की ही सगळी सुरक्षा व्यवस्था जी मंत्रालयाची असते ती कुणाच्या अखत्यारीत असते? नाही, मंत्रालयासाठी स्वतंत्र एक एसीपी असतात, ते डीसीपी लेवलचे अधिकारी असतात, ते सुरक्षेचा कारभार बघतात. पोलिसांकडेच ती सुरक्षा असते. परंतु त्याचबरोबर मंत्रालयामध्ये जाण्यासाठी जे पासेस असतात ते सर्वसामान्य माणसाला 2 नंतर आत प्रवेश मिळतो. तो प्रवेश मिळताना स्कॅनर्स असतात आणि दुर्दैवाची बाब अशी आहे कविता की अनेक वेळा हे स्कॅनर्स किंवा देखभालीचे कंत्राट संपले त्याचं ते वेळच्या वेळी त्याचे नूतनीकरण होत नाही. त्यामुळे अनेकदा ते बंद असलेले आपल्याला आढळून येतात. त्यामुळे बॅगांची तपासणी योग्य होते का, शिवाय सकाळी ज्यावेळेस कर्मचारी येतात त्यावेळेस त्याची तपासणी त्यांची त्यावेळेस गर्दीच्या वेळेस व्यवस्थित होत नाही. त्याही बाबी आहेत. तर या बाटल्या कशा आत गेल्या आणि कोणाकडनं गेल्या, कारण काही मंत्रालयांमध्ये विशेषतः काही सुरक्षा रक्षक असतात रात्रीचे, त्यांचा मुक्काम असतो तिकडे. तर अशा वेळी हे कुठं आणि कशा आत गेल्या हा मला वाटतं निश्चितपणे हा तपासाचा भाग आहे. आणि यामुळे पुढच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत. ही बाब मला वाटतं की अधोरेखित झालेली आहे. कविता. अभयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी राजू सोनावणे मंत्रालय परिसरातून आपल्या सोबत आहेत. राजू, सर्वसामान्य माणसांची हीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तर इतके सोपस्कार पार पाडावे लागतात. मग दारूच्या बाटल्या आत जाताना सुरक्षा व्यवस्था काय करत असते? काय प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्यांच्या? अगदी कविता, आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, ज्या प्रकारे पाहतोय आपण का तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना जर आतमध्ये जायचं असेल तर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सगळं काही दारूच्या बाटल्यांचा ढीक पाहायला मिळतोय, कसं बघताय सगळं? निश्चित पद्धतीने सर्वसामान्यांना जी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे ती अतिशय त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे. परंतु निश्चित पद्धतीने महाराष्ट्राचे गेल्या 2 वर्षातलं राजकारण बघता हा सत्ताधारी विरोधक यांच्यामधला रंगलेला कलगीतुरातला काय पार्ट आहे का? म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी मुद्दाम कुठेतरी बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे का? किंवा इथली सुरक्षा व्यवस्था एवढी कमकुवत आहे का? निश्चित पद्धतीने माझं इथल्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे. 26/11 या मुंबईमध्ये झाला तरी सुद्धा आज मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या जातात, ही निश्चिताची बाब आहे. आणि माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, बाबा हे कोण करतंय? निश्चित पद्धतीने राजकारणामध्ये जर सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी विरोधक करत असतील तर विरोधकांच्या गाड्या चेक झाल्या पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या चेक झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इथले एम्प्लॉई आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक झाल्या पाहिजे. त्याशिवाय इथली दारू या ठिकाणची बंद होणार नाही. आणि मला खेद वाटतो की महाराष्ट्राचं प्रशासन म्हणून आपण या मंत्रालयाकडे बघतो, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या जमिनीचे कागद इथं राहतात, प्रत्येकाच्या महत्वाचे सगळे विषय इथं राहतात. आणि आम्ही याला मंदिर म्हणून बघतो. या मंदिराचं जर पावित्र्य धोके देणार असेल, या मंदिरामध्ये जर दारूच्या पार्ट्या चालणार असेल तर निश्चित पद्धतीनं माझं दत्तात्रय भरणे साहेबांना आव्हान आहे की त्यांनी इथं जे संबंधित यातले दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि पुन्हा या मंदिरामध्ये इथलं पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घ्यावी. तुम्ही काय सांगाल, मंत्रालयात प्रवेश करताना किती तुम्हाला कसरत करावी लागते आणि ज्यानंतर आपल्याला मंत्रालयात दारूच्या बाटल्या जाताना पाहायला बघतात, दोन्ही कसं बघताय? सामान्य माणसाला मंत्रालयात त्याच्या कामाला यायचं असेल तर गेले 2 वर्ष झाले एवढी त्रेधा तिरपीट त्याची सुरू आहे. 2-2, 3-3 तास त्याला बाहेर थांबायला लागतं आणि मग संबंधित परवानगी मिळाल्यानंतर त्याला आतमध्ये जायला लागतं. अशा वेळेला मंत्रालयात जर का दारूच्या पार्ट्या होत असतील तर मी एवढंच म्हणेन की प्रशासनावरचा वचक, सरकारचा जो वचक प्रशासनावर असायला हवा तो त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि मनमानी कारभार जो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत चालू आहे तोच या मंत्रालयाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये देखील चालू आहे. आणि यामुळे निश्चितच हे निषेधार्ह आहे, याचा निषेध झाला पाहिजे. आणि संबंधित जे सुरक्षा रक्षक, सुरक्षेच्या संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भरणे मामांनी नुसती चौकशीची हे केली आहे, चौकशी होऊन आता आपण कविता, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात, कशा प्रकारच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला प्रवेश करताना एवढ्या प्रकारची सुरक्षा भेदून जावं लागतं, मात्र इथे दारूच्या बाटल्या कशा जातात असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांनी उपस्थित केला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हाच प्रश्न नाही, याच्या संदर्भात अनेकही प्रश्न उपस्थित होत आहेत. दारूच्या बाटल्या आत जातात कशा, याचा अर्थ सामानाची तपासणी होत नाही का, सुरक्षा कवच सहज भेदलं जातंय का, आणि महाराष्ट्राच्या
संपूर्ण विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था आता धोक्यात आहे का, असे अनेक प्रश्न या बातमीमुळे उपस्थित होत आहेत. राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.